त्यांनी वाटाघाटीसाठी हा युतीच्या चर्चेचा घाट घातलाय का असाही एक प्रश्न निर्माण होतोय, कारण तसं वक्तव्य रोहित पवारांनी सुद्धा केलेलं आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर काय प्रतिक्रिया आहे? बघा, वाटाघाटीसाठी हा प्रयत्न असेल असं वाटत यासाठी नाही, कारण दोन भावांमध्ये जो विषय आहे तो कदाचित राजकीय अहंकाराचा असू शकतो। यापूर्वी 2014-2017 यावेळेस राज ठाकरे यांच्याकडून प्रयत्न झाले, त्यांचे नेते मातोश्रीवर गेले। राज ठाकरे यांनी स्वतः उद्धव ठाकरे यांना अनेकदा फोन केले। तशी स्पष्टता किंवा तशी कबुली राज ठाकरे यांनी 2017च्या महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या भाषणात दिली होती। उद्धव ठाकरे यांनी त्या फोनला उत्तर दिलं नाही। अनेक कौटुंबिक प्रसंग झाले ज्यात राज ठाकरे उद्धव ठाकरे हे एकत्र जरूर बघायला मिळाले, पण तो बॅलन्स राजकीय कौटुंबिक बॅलन्स त्या अगोदरच्या कौटुंबिक सोहळ्यांमध्ये नव्हता, पण अलीकडच्या कौटुंबिक सोहळ्यामध्ये म्हणजे विधानसभा निवडणुकीनंतर जे काही कौटुंबिक सोहळे ठाकरे कुटुंबातले झाले त्यात हे दोन भाऊ एकत्र दिसले, सहजता दिसली। त्यामुळे तेव्हाच या चर्चेला सुरुवात झाली होती। पण दोन्ही पक्षाकडून नेते हे अनेकदा सांगता आहेत की जर या दोन भावांना एकत्र यायचं असेल तर त्या दोघांना एकमेकांशी बोलावं लागेल। आता जर दोघांना एकमेकांशी बोलायचं आहे तर पुढाकार कोण घेणार यावर आता हे अडलेलं आहे। आणि पुढाकार कोण घेणार हे अडलं असताना राज ठाकरे यांनी अचानक देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणं हे उद्धव ठाकरे यांना कितपत रुचतं? समजा जर उद्धव ठाकरेंनी तयारीही केली असेल, मनही तयार केलं असेल की येस आपल्याला राज ठाकरे यांना फोन करायचा आहे, आपल्याला राज ठाकरे यांची भेट घ्यायची आहे आणि शिवसेना, मनसे किंवा राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्याच्या दृष्टीने काही चर्चा करायची आहे, तर आज फडणवीसांची घेतलेली भेट ही त्यात खोडा ठरू शकते का? उद्धव ठाकरे या विषयावर काय बोलतात हे महत्त्वाचं असेल, कारण मागच्या आठवड्यात उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं की महाराष्ट्राच्या मनात जे काय आहे ते नक्की होईल आणि तुम्हाला संदेश नाही तर थेट बातमी देतो। तर आता असेल की उद्धव ठाकरे यांचं नेमकं म्हणणं काय आहे, कारण उद्धव ठाकरेंचं एक अट अशी म्हणता येईल किंवा त्या अटीवरून ते नंतर थोडेसे बॅकफूटला आले होते, कारण कदाचित त्या अटीमुळे थोडासा एकत्रीकरणात अडथळा निर्माण होऊ शकला असता की भाजप आणि शिंदेंची साथ सोडा, हात मिळवणी करू नका, तरच आपलं होऊ शकतं। कालांतरानं असं म्हटलं होतं की महाराष्ट्र हितासाठी आपण एकत्र येऊया, पण आज जेव्हा शिवसेना, युबीटी आणि त्यांचे नेते आणि पर्यायीनं महाविकास आघाडी देवेंद्र फडणवीस यांना आपला राजकीय शत्रू आणि महाराष्ट्राचा शत्रू असाही उल्लेख करतं, त्यावेळेस उद्धव ठाकरे आता राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीबाबतीत काय भूमिका घेतात आणि ती मधुरता, तो प्रतिक्रियांचा एकूण सकारात्मक दृष्टिकोन हा या भेटीनंतरही कायम राहतो की त्याला आता इथेच ब्रेक लागतो हे पाहणं महत्त्वाचं असेल। नक्कीच।